श्री स्वामी समर्थ। आज आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार। असं म्हणतात, श्रावण येताना आपले सगळे सण उत्सव घेऊन येतो आणि खरंच श्रावणापासूनच तर सगळे सण सुरू होतात। श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो। 11 गुरुवार स्वामी सेवा करण्याचा संकल्प अनेक भक्त अत्यंत श्रद्धेने करतात। काहींनी आजपासून या सेवेला सुरुवात देखील केली असेल, परंतु माझा आजचा 11 गुरुवार स्वामी सेवेतील 9वा गुरुवार आहे। सकाळी लवकर उठून देवपूजा केली, उंबरठा लेपन केलं, पूजा केली, दारापुढे छान रांगोळी काढली आणि पूजेसाठी पाट मांडण्यास घेतले। त्यासाठी सगळ्यात आधी मी रांगोळीचं स्वस्तिक काढून घेतलं, त्यावर हळद, कुंकू, अक्षता वाहिली। नंतर पाटावर लाल वस्त्र अंथरले, त्यावर स्वामींसाठी आसन ठेवले। 2 विड्याची पानं स्वच्छ धुवून ठेवली आणि गणपती म्हणून त्यावर सुपारी ठेवली। गणपतीची पूजा केली, दुर्वा, फूल, अक्षता अर्पण केले, नमस्कार केला। नंतर स्वामींचा फोटो स्थापित करून घेतला, स्वामींची मनोभावे पूजा केली, स्वामींचे स्मरण केले आणि डाव्या बाजूला शंख स्थापित करून घेतले, त्यांची पूजा केली, फुलं अर्पण केले, एक फळ ठेवले, पेल्यात पाणी ठेवलं, पुढे माळ ठेवली। श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्यायांचं वाचन केलं। 11 वेळा तारक मंत्र, 11 माळी माळ जप केली। अशा प्रकारे माझी आजची सेवा स्वामींच्या चरणी अर्पण केली। आज स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करते, श्री स्वामी समर्थ महाराज, तुमची कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू द्या। आमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करून सुख, शांती, आरोग्य आणि समाधान द्या। स्वामींवर विश्वास ठेवा, योग्य वेळी ते प्रत्येक भक्ताची हाक ऐकतात। स्वामींचे 11 गुरुवारचे हे प्रभावी फळ देणारे व्रत एकदा नक्की करून पहा। तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील। तुम्हीही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।